नमस्कार. मी भाऊसाहेब नेटके आपल्यासमोर सादर करत आहे मराठा आरक्षणाचा लढा. मराठा ओबीसी कसा. मित्रांनो, मी सुरुवातीला एक उदाहरण या ठिकाणी देतोय. मी शालेय जीवनामध्ये 12वीला असताना विंदा करंदीकरांचा आतले आणि बाहेरचे नावाचा शीर्षकाचा धडा 12वीला होता. तो विदा करंदीकरांनी त्यांच्या रेल्वे प्रवासातील एका वर्णनाचा अचूक मांडणी त्या ठिकाणी केली होती आणि ती अचूक मांडणी मानवी प्रवृत्तीला कशी अनुसरून आहे हे या ठिकाणी सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता. ते उदाहरण मी या ठिकाणी देतोय. मित्रांनो, शीर्षकाचं नाव असते आतले आणि बाहेरचे. मराठा आरक्षण. मराठे हे ओबीसीच आहेत. मराठे हे इतर मागासवर्गीच आहेत. याचं अनेक आयोगानं सिद्ध केलेलं आहे. परंतु विंदा करंदीकरांच्या आतले आणि बाहेरच्या गोष्टीप्रमाणेच एक रेल्वे असते. रेल्वे एका स्टेशनवर थांबलेली असते. रेल्वेमध्ये काही प्रवासी अडळी असतात. काही प्रवासी चढण्याची घाईमध्ये दरवाजामध्ये गर्दी करत असतात. आतले प्रवासी आतच गर्दी आहे म्हणून आतून जोरजोराने आरडत असतात की आत खूप गर्दी आहे, आत खूप गर्दी आहे. तरीही काही प्रवासी मध्ये रेल्वेच्या डब्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करत असतात. हे करत असताना काही प्रवासी त्यांना धक्के देऊन मध्ये प्रवास करत असतात आणि जे आत चढलेले प्रवासी असतात, जे की आत्ताच्या स्टँडवर आत्ता ज्या रेल्वे स्टेशनवर गाडी उभा होती त्या गाडीमध्ये खाली असणारे लोक, परंतु धक्काबुक्की करत जे मध्ये प्रवेश केलेले आहेत ते पुन्हा त्या आतल्या लोकांसारखे होतात आणि दरवाजाकडे तोंड करून मध्ये खूप गर्दी आहे, मध्ये खूप गर्दी आहे म्हणून खालून येणाऱ्या लोकांना ढकलत असतात. मित्रांनो, यावरून मला एकच सांगायचं आहे, ते म्हणजे ओबीसी नावाचा जो डब्बा आहे, जो की मंडल आयोगानं तो गठीत केलेला आहे आणि त्या डब्यांच्या अनुषंगानं, ज्या डब्यामध्ये असलेल्या जातीच्या अनुषंगानं ओबीसींना आरक्षण दिलेलं आहे. हा ओबीसी नावाच्या प्रवर्गामध्ये किंवा ओबीसी नावाच्या डब्यामध्ये ज्या ज्या जाती मंडल आयोगाकडून पडल्या किंवा काही नाम सदृश्यानं किंवा काही नावं चुकले असल्यामुळं किंवा काही नावाच्या पाठीमागं व्यावसायिककरण लागल्या नसल्यामुळं आता मराठ्याची व्यावसायिक जात ही कुणबी आहे. परंतु मराठ्यांच्या फक्त मराठाच राहत असल्यामुळं ह्या कागदी घोळामध्ये मराठ्यांना कुणबी हे नाव न लागल्यामुळं मराठा हा आरक्षणापासून वंचित राहिला किंवा तो ओबीसी होऊ शकला नाही. परंतु मंडल आयोगानं ज्या ओबीसी नावाच्या डब्यामध्ये ज्या जाती टाकल्या त्यामध्ये कुणबी मराठा ही जात होती किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा ही जात होती किंवा एक GR काढून सुद्धा ती जात त्यामध्ये असल्याचं महाराष्ट्र शासनानं सुद्धा सिद्ध केलं. पण आत्ता जो लढा चालू आहे, मागच्या अनेक वर्षापासून मी स्वतः 2000 सालापासून या लढ्यामध्ये सक्रिय आहे आणि हा लढा लढतोय. मराठ्यांना आरक्षण द्या, मराठ्यांना आरक्षण द्या. मग शासनानं तात्पुरता थुक्याला थुका लावण्यासाठी 1-2 वेळेस अशा घोषणा केल्या आणि त्या हवेतच विरल्या की कोर्टात गेल्याबरोबर त्या क्षणभरातही टिकल्या नाहीत. कारण त्या एवढ्या तकलादू होत्या की त्या कायद्याच्या कुठल्याच कसोटीवर टिकणाऱ्या नव्हत्या. केवळ राजकारण, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दिलेल्या तकलादू घोषणा कागदावर उतरून जाहीर केलेल्या होत्या. त्यामुळं त्या टिकल्या नाहीत. त्याच्यामुळं मराठ्यांच्या कमीत कमी 2 पिढ्या म्हणजे जवळपास 2 शतकं मराठ्यांच्या पिढ्या बर्बाद होत आहेत. कारण एकीकडे मराठा आरक्षणाची असलेली आस आणि दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या नावाखाली तकलादू केलेल्या घोषणा, यामुळे मराठा 2 शतकं तब्बल 20 वर्षापासून अडचणीत आहे. त्याचं झालं असं की मराठ्यांच्या ओबीसीकरणाला आत्ता ओबीसीमध्ये असलेल्या जाती विरोध करतायत. परंतु त्या बांधवांना मला सांगायचं आहे की विंदा करंदीकरांच्या आतल्या आणि बाहेरच्या हा माझ्या समकक्ष असणाऱ्या अनेक मित्रांनी
तो त्यांचा लेख वाचलेला नसल तर त्यांनी तो वाचावा. कारण मानवी प्रवृत्ती आहे की जे आतले आहेत ते बाहेरच्यांना विरोध करतात, जे बाहेरचे आहेत ते आत जाण्यासाठी प्रयत्न करत असतात. आणि ही लढाई सरळ साधी आणि कायद्याच्या कसोटीवर असते. जर आम्ही पात्र आहोत म्हणून त्याच्यासाठी मागत असेल तर कायद्याच्या कसोटीनं कायद्याचीच भाषा बोललं पाहिजे. परंतु आपण उच्च शिक्षित घटनेच्या पदावर असलेले लोक सुद्धा अतिशय आडानचोट वक्तव्य करून अगोदरच एवढ्या जाती आहेत, मग यांना का घ्यायचं, मग किती गर्दी होईल, असले अडाणी वक्तव्य त्या ठिकाणी केलेले असतात. वास्तविक पाहता ओबीसी हा जो प्रवर्ग आहे त्यामध्ये कितीही जाती समाविष्ट झाल्या तरीही त्याच्यामध्ये गर्दी होऊच शकत नाही. कारण तो आरक्षित प्रवर्ग आहे, खुला प्रवर्ग. जर कुणी म्हणत असेल की बा इकडे गर्दी आहे, ज्याच्यात हिंमत असेल, गुणवत्ता असेल, कुवत असेल तो आपोआप खुल्या प्रवर्गामध्ये जातो. त्याच्यामुळं इकडे जो काय आरक्षित केलेला वर्ग आहे किंवा आरक्षित केलेला जो डब्बा आहे त्या डब्यामध्ये ज्या ज्या जाती मागास सिद्ध होतील त्या त्या जाती त्या त्या डब्यामध्ये पडतील आणि त्या डब्याचा म्हणजेच ओबीसी प्रवर्गाचा लाभ घेतील. हे अत्यंत महत्त्वाचं विंदा करंदीकराच्या आतल्या आणि बाहेरच्या गोष्टीसारखं आहे. नमस्कार, मी माझी गोष्ट या ठिकाणी थांबवतो.